सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत आपण विविध कार्यक्रम आणि नागरिकांना उपयोगी गोष्टी अशा आपण त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करत आहोत। खरं तर आपल्या देशाचे पंतप्रधान ज्या ज्या वेळेस जागतिक मंचावर जातात त्या वेळेस आपला परिवार म्हणून या देशाच्या नागरिकांचा उल्लेख ते करतात। म्हणजे या देशाचे नागरिकच त्यांचा परिवार आहे, 140 कोटी जनता हीच त्यांचा परिवार आहे असं ते समजतात। आणि म्हणून आपल्या जनतेचं कर्तव्य आहे की त्यांचं 75 सारखे पदाधिकारी आणि कठोरा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आयुष्यमान भारत या योजनेचं 11 वर्षांमध्ये देशाच्या इतिहासामध्ये जे अतिशय कठीण निर्णय असतील, कठीणातले कठीण निर्णय जे उद्या मतदान आपल्याला मिळणार नाही यासाठी ते निर्णय घेतले गेलेले नव्हते, परंतु मोदी साहेबांनी देशाचे आपल्याला मतदान मिळेल का नाही हे विचार न करता देशासाठी काय योग्य आहे आणि माझा देश संपूर्ण जगामध्ये पुढे कसा जाईल या दृष्टीने प्रयत्न करून कठोरातले कठोर निर्णय घेतले। आज आपण हे जे कार्ड या ठिकाणी काढतोय, आयुष्यमान भारत योजना ही जगातली सर्वात मोठी आरोग्यदायी योजना आहे। कारण की जगामध्ये आजपर्यंत जवळजवळ ह्या योजनेमध्ये सर्वच भारतीय, मग ते पिवळं रेशन कार्ड असो, नारंगी रेशन कार्ड असो किंवा पांढरं रेशन कार्ड असो, या सर्वांना ही योजना लागू आहे आणि 5 लाखापर्यंतचा उपचार या योजनेच्या माध्यमातून गरीब नागरिकांना त्या ठिकाणी उचलता येऊ शकतो। आजपर्यंत अशी परिस्थिती होती की एखाद्या गरीब घरामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये समजा एखादी म्हातारी व्यक्ती असेल आणि तिला कोणीच नसेल तर तिच्याकडे कोणीच बघणारं नसायचं, तिला कुठलाही उपचार तिच्यावर होत नसेल। परंतु आता त्या व्यक्तीकडे जर आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल आणि ते ऑनलाईन असेल तर हे आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड काढून 5 लाखापर्यंतचा उपचार ती व्यक्ती जे मान्यताप्राप्त हॉस्पिटल्स आहे त्या मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये ती करू शकते। अक्षरशः हार्ट अटॅक यायचा आणि त्या एखाद्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तीला उपचार मिळायचे नाही, आज हार्ट अटॅक आल्यानंतर एंजिओप्लास्टी बायपासपर्यंतचे ऑपरेशन या कार्डच्या माध्यमातून होतात आणि 5 लाखापर्यंतचा उपचार तर होतोच, परंतु एखाद्या व्यक्तीला त्याच्यावरती जर काही उपचाराची गरज पडली तर मुख्यमंत्री सहायता निधी, पंतप्रधान सहायता निधी याच्या माध्यमातून सुद्धा त्यांना मदत होऊन हे उपचार त्या ठिकाणी होत आहेत। अशी इतकी प्रचंड मोठी म्हणजे भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे आणि या संपूर्ण जनतेला कव्हर करणारा हा हेल्थ इन्शुरन्स आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मोदी साहेबांनी उपलब्ध करून दिला। अशी परिस्थिती असते, आपल्या भारतामधली आरोग्य सेवा तर फारच चांगली आहे,